नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून बघतोय की शिक्षक भरती किंवा इतर ज्या भरत्या आहेत त्या भरतीला सुरुवात झालेली आहे. मात्र पेसा क्षेत्रात ज्या काही पदभरत्या आहेत त्या सर्व पदभरती ज्या आहेत त्या कोर्टात काही बिगर आदिवासी समाजाने ज्या याचिका टाकलेल्या आहेत त्यामुळे या पेशा भरतीच्या पदभरती थांबलेली आहे. आणि या पेशा भरतीसाठीच नाशिक या ठिकाणी गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी संपूर्ण राज्यातून जे काही पेशा उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी जोराने आंदोलन करत आहेत. मात्र हे आंदोलन सुरू असताना देखील शासन जे आहे ते या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत सर्व जे पेशा जिल्हे आहेत त्या ठिकाणी कंत्राटी पदभरतीसाठी तयारी करत आहे. आणि आपण बघतोय की भरपूर ठिकाणी जाहिराती आल्या, उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, काही ठिकाणी गुणवत्ता यादी देखील लावलेली आहे. परंतु या आंदोलनामुळे पालघर जिल्ह्यात जी काही कंत्राटी पदभरती सुरू झालेली आहे त्या पदभरतीला या पेसा आंदोलनामुळे किंवा आदिवासी समाजाच्या रोषामुळे विरोधामुळे या पालघर जिल्ह्यात कंत्राटी पदभरतीला स्थगिती मिळालेली आहे. आणि या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी जो काही जनता दरबार भरवला होता त्यावेळी आदिवासी समाज एकत्र आला आणि या संपूर्ण आदिवासी समाजाने काही संघटना असतील, उमेदवार असतील तर सर्वांनी विरोध करून या ठिकाणी कंत्राटी पदभरतीला स्थगिती देण्याची विनंती केली. आणि त्यामुळे या ठिकाणी पालघर जिल्ह्यातून एक पत्र निघालेलं आहे आणि त्या पत्रात उल्लेख आहे की त्वरित या पदभरतीला कंत्राटी पदभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, आदिवासी समाज जागा झालेला आहे आणि या समाजाची एकी जी आहे ती एकत्र येते. आणि हा समाज जो कित्येक वर्षापासून देशापासून मागे पडत चाललेला होता, एकदाची भरती होत होती परंतु शासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही भरती थांबलेली होती. आणि या ठिकाणी हा समाज एकत्र येऊन एकच विनंती करतोय की आम्हाला कंत्राटी पदभरती नकोच, तर आम्हाला जर का आमच्यावर कोर्टामध्ये आमच्यावर समजा काही याचिका असेल तर आम्हाला कोर्टाच्या दिनावर नियुक्ती देण्यात यावी, यासाठी हा आदिवासी समाज प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आता आपण हे पत्र सविस्तर बघूया. या पत्रात पालघर जिल्ह्यातील या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख केलेला आहे. तर बघा मित्रांनो, हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर. आणि मित्रांनो, तुम्ही दिनांक बघा, दिनांक आहे 16/8/2024 म्हणजे 16 ऑगस्ट 2024. आजच्या तारखेचं जे पत्र आहे हे पत्र मित्रांनो त्यांनी कोणाला केलेलं आहे तर माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई. आणि विषय दिलेला आहे अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत. मित्रांनो, शिक्षक पदभरती जी आहे ती देखील पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी फॉर्म देखील भरलेले आहेत. परंतु याच पदभरतीबाबत या ठिकाणी हे पत्र निघालेलं आहे. बघा मित्रांनो, पुढे बघूया आपण. या ठिकाणी संदर्भ त्यांनी सर्व दिलेले आहेत जे आतापर्यंत कंत्राटी पदभरतीसाठी निघालेले होते. बघा मित्रांनो, विषय नेमका काय आहे किंवा या ठिकाणी मायना काय नेमका आहे. महोदय बघा, उपरोक्त संदर्भ 01च्या पत्रानुसार पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना. बघा मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी निवृत्त शिक्षकांना त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत त्यांना संधी दिली होती कंत्राटी कामासाठी. त्यानंतर 2022च्या टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांना संधी दिलेली होती. त्यानंतर अनुक्रमांक 1 व 2 मधील उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत कळवण्यात आले आहे. तसेच संदर्भ 02 अन्वये माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भ 01च्या शासनाकडील पत्रानुसार कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात आले आहे. म्हणजे पहिले सेवानिवृत्त शिक्षक भरायचे, ते नाही भेटले,
तर मग 2022च्या टेट परीक्षेतील पात्र उमेदवार, त्यानंतर टेट म्हणजे त्या ठिकाणी टेट प्लस TET किंवा CTET, आणि त्यानंतर ते देखील उमेदवार कमी पडले तर त्यानंतर आदिवासी प्रवर्गातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार असेल किंवा इतर जातीचा उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत होता, असा उल्लेख संदर्भ 1 मध्ये केलेला होता. पुढे पालघर जिल्हा परिषदेकडील पेशा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांवरील रिक्त पदांवर तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 अन्वये सेवानिवृत्त शिक्षकांचे व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळण्याअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार सेवानिवृत्त शिक्षकांमधून 44 व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळण्याअंती पात्र ठरलेल्या 524 उमेदवारांचे अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मित्रांनो 44 सेवानिवृत्त शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि टेट आणि TET CTET पात्र उमेदवार जे आहेत पालघर जिल्ह्यातील ते 524 उमेदवार, अशा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केलेला होता. परंतु पेशा क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या 1528 एवढी असल्याने संदर्भ क्रमांक 4 अन्वये अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून 23/8/2024 पर्यंत अर्ज मागवण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो हे देखील उमेदवार कमी पडल्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार जो आदिवासी असेल किंवा नसेल अशा उमेदवाराला देखील या पेशा क्षेत्रात काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी त्यांचे अर्ज 23 तारखेपर्यंत मागवण्यात आले होते. परंतु संदर्भ क्रमांक 5 अन्वये संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती जिल्हा पालघर यांनी माननीय पालकमंत्री महोदय यांची पालघर येथील जनता दरबारामध्ये समक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार सेवानिवृत्त शिक्षक यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देऊ नये. बघा मित्रांनो, म्हणजे जी काही आदिवासी हक्क संरक्षण समिती आहे त्यांनी पालकमंत्री महोदयांना अशी विनंती केली. आज जो जनता दरबार भरवला होता पालघर या ठिकाणी, त्या ठिकाणी या पालकमंत्री महोदयांना आदिवासी हक्क समितीने कोणती विनंती केली की सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी नियुक्ती देऊ नये. तसेच जे काही पात्र उमेदवार आहेत, पात्र उमेदवारांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने न करता शिक्षण सेवक पदावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियमित शिक्षक म्हणून नेमणूक देण्यात यावी. बघा मित्रांनो, सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देऊ नये आणि जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांना मात्र कंत्राटी पद्धतीने काम न देता कोर्टाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून त्यांना कायमस्वरूपी नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी, नेमणूक करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. तसेच वरील दोन्ही बाबींची पूर्तता करूनही रिक्त पदे राहिल्यास संदर्भ क्रमांक 4 अन्वये अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस त्वरित स्थगिती देण्यात यावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल व त्यास शासन जबाबदार राहील, असे या कार्यालयात 16/8/2024 रोजीच्या निवेदनात उल्लेख केला आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी समाज आणि संघटनांनी या कंत्राटी पद भरतीला कळवून विरोध केलेला आहे आणि त्यांनी एकच मागणी केलेली आहे की जिल्ह्याबाहेरचे किंवा जे शिक्षक आदिवासी नाही अशा शिक्षकांना कंत्राटी पदभरतीकरिता संधी देऊ नये, आणि जर का असं केलं तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यांनी कोणतंही काहीही चुकीचे पाऊल उचललं, वाईट पाऊल उचललं, हानिकारक पाऊल उचललं तर त्या सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असं निवेदन या पालघर जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. त्या अनुषंगाने माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री साहेब जिल्हा पालघर यांनी सदर प्रकरणाबाबत शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे, तसेच मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत चालू असलेली भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. तरी उपरोक्त बाबींवर शासनाकडून यथोचित मार्गदर्शन मिळावे ही विनंती, असं पत्र या पालघर जिल्ह्यातून काढलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर
माननीय भानुदास पालवे साहेब यांनी या ठिकाणी स्वाक्षरी सही केलेली आहे। आणि मित्रांनो, ही प्रत पालकमंत्री साहेब असतील, माननीय आयुक्त साहेब असतील आणि जिल्हाधिकारी पालघर यांना ही प्रत देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आदिवासी समाज एकत्र आलेला आहे आणि आदिवासी समाजावर जो अन्याय होत आहे त्यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि जर का शासन यांची मागणी पूर्ण करत नसेल तर अजून पुढे कोणतेही पाऊल उचलण्यास आदिवासी समाज तयार आहे। त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन या जे काही पात्र उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी। तसेच जी काही कंत्राटी पदभरती आहे ती पेशा क्षेत्रात असेल तर त्या ठिकाणी फक्त पालघर जिल्ह्यातील उमेदवारांनाच संधी देण्यात यावी आणि फक्त आदिवासी उमेदवारांना संधी द्यावी अशी या ठिकाणी विनंती आहे। त्यामुळे या विनंतीला मान देऊन शासनाने योग्य तो मान द्यावा आणि या सर्व आदिवासी समाजाची मागणी पूर्ण करावी अशी मी देखील आशा करतो। आणि आदिवासी समाजाने असं लढत राहिलं पाहिजे, शांत राहून चालणार नाही। आणि मला तरी वाटतं की जे काय नाशिक या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी प्रत्येक आदिवासी उमेदवाराने जावं आणि त्या लढ्यात सामील होऊन आपलं जे न्याय आहे तो मिळवून घ्यावा। जय आदिवासी, जय जोहार।